गीता गीता म्हणता होय पापनाश, गीता गीता म्हणता होय पापनाश, कैवल्य ही त्यास प्राप्त होय. गीतेची अक्षरे पडता श्रवणी, जाय भव भय तत्क्षणी. विढाला विढाला भक्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेला अभंग. भगवंताचे लाडके लळीवाळ भक्त श्री नामदेव महाराज यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये नामदेव महाराज गीतेचं वर्णन करतात, वैशिष्ट्य सांगतात. नामदेव महाराज गीतेचं वैशिष्ट्य सांगतात, यात नवल काहीच नाही, पण सांगण्याची पाळी येते याच्यापेक्षा दुर्दैव काहीच नाही. विढाला विढाला संतांचं मोठेपण आहे, ते सांगतात, तो त्यांचं मोठेपण आहे. पण आमचं दुर्दैव असं आहे की ते सांगायची पाळी येऊ नये, आहे का नाही? पोरांना बापाच्या कानाखाली मारूच नाही. नाही झाला ते तुमच्या पोरांना बापाच्या कानाखाली मारूच नाही. पण मग कमीत कमी मोठ्या माणसानं त्याला सांगायची पाळी येऊ नये. विठाला विठाला अवघडी महाराज समाजामध्ये जगामध्ये जगत असताना काय सांगा, खऱ्या गोष्टीची किंमत आम्हाला कधी कळालीच नाही आणि खोट्या गोष्टीला पाठिंबा दिल्याशिवाय आम्ही कधी राहिलोच नाही. गीता जयंती किती लोकांना माहिती? गीता जयंती आज उगा तुमचा भांडारा आहे म्हणून तुम्हाला माहिती, उद्या जर बोलायला होता मला घेत मला लोकांना माहित नाही, तुमचं सोडून द्या. विढाला विढाला अहो आपल्याला माहिती काहीच नाही, पण असं असतं दादा, माहिती नाही म्हणून करत नाही, यात नवल नाही. पण माहिती झाल्यावरही आपण गीतेचं पालन केलं तर फार मोठं पुण्य. आणि माहिती झाल्यावर जर त्याच्याकडून पारायण झालं नसेल, त्याच्या जीवनात मात्र पातळ घडलंच पाहिजे. महाराज अनाव झाला ना, कोणाच्या लक्षात राहिलं नसेल सोडून द्या, कोणाच्या गडबडीत झालं नसेल सोडून द्या. पण जरी झालं नसेल, कमीत कमी आता कीर्तनात तरी 2दा गीता गीता म्हणा. ज्यांच्या बायकायच्या सांभाळून जा, हा नाही तर गोळ होईल. तुम्ही इकडे गीता म्हणायचे, तिकडून त्या म्हणा गीता 2दा म्हणा फक्त. काय परिणाम आहे नामदेव महाराज गीता गीता म्हटल्याचा? गीता 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 वाचेचे म्हणते, गीता 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 वाचेचे म्हणते. मग पुढं काय? पुढचा विशेष मुद्दा आहे. नाही पुनरावृत्ती तयार. एक आवृत्ती संपली की दुसरी छापतात, दुसरी संपली की तिसरी छापतात. पण गीतेचं असं आहे, एकदा गीतेचं नाव घेतलं, ही आवृत्ती एकदा घडली ही पुन्हा संपलीच. हिचं आवर्तन पुन्हा नाही. हिचं आवर्तन म्हणजे किती वेळा जन्माया नित्य भावे पदी, हे याचं आवर्तन आहे. हे आवर्तन जर थांबवायचं असेल तर 1दा 2दा 3दा काय म्हणा गीता म्हणा, काय म्हणा म्हणले 2दा. आता काय शैतान घेता? विठाला विठाला. आता या कीर्तनाचं माझं सद्भाग्य म्हणावं का दुर्भाग्य म्हणावं हे मला अजून नाही ठरवता आलं. बघा हे कीर्तन माझ्याकडे आलं, हे सद्भाग्य म्हणावं का दुर्भाग्य म्हणावं हे मला नाही कळलं. पहा तुमच्या डोक्यात काही बसलं तर आनंद या गोष्टीचा आहे की मला गीतेवर चिंतन करायला तुम्ही मौका दिला, अवसर दिला, वेळ दिली, मोठेपण दिलं, हे माझं भाग्य. पण इथं आल्याच्या नंतर मला दादांची आठवण झाली. दुर्दैव. विठाला विठाला. गेले दिगंबर ईश्वर
गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या जगा माझी कीर्ती. काय नाही का दादा? हायच देवात पा माणसाचं काय जवळ राहिलो वाय पहा बरं. हो, माणसाचं काहीच नाही राहत, पण राहते ती फक्त कीर्तन, राहते ती फक्त कीर्ती माणसाचं. एवढ्या समाजात आल्याच्या नंतर, या गादीवर आल्याच्या नंतर दादाचं स्मरण झालं ही त्यांची राहिलेली कीर्ती. विडाला विडाला लोक सद्भाग्य समजतात. काही लोक म्हणतात एकादशीला मेला चांगले. एकादशीला पिऊन बसला धडकला मेला काय फायदा आहे? एकादशीला म्हणून हे सद्भाग्याला काय म्हणू? आमोशाच्या दिवशी मला पण म्हणताना देवाचं नाव घेऊन मला ते सद्भाग्य. विडाला विडाला कर्मानुसार, पूर्वकर्मानुसार जर तुम्हाला शास्त्र सांगायचं तर अनंत जन्मीचे संस्कार आपल्या अंतःकरणात बिंबलेले आणि त्या अंतःकरणामुळे आयुष्यभर संसार करतो आणि संसार पूर्ण होत नाही. पूर्ण होण्याच्या अपेक्षेने एक दिवस मरतो पुन्हा जन्म घ्यावा लागतो. याला आडगाडगा चालू आहे आपलं. काय चालू आहे? माझा राहट ग बाई साजनी गाते चौघी जणी माझ्या राहटाचा कुटला घर झाले बेताडात कोंबला. मुक्ताबाईचं आवडते. राहट गाडगा आपलं चालू आहे. पहिलं कोणतं शेवटचं कोणतं सांगता येईल? पहिलं कोणतं शेवटचं कोणतं सांगता येईल? नाही सांगता ना. आता आपण राहतच पाहिलं नाही, म्या नाही पाहिलं तुमचं काय सांगणाऱ्याला पाहिलं नाही ना. पण गुरुमुखातून ऐकलं होतं. राहट गाडगा कशाला म्हणतात? एक मोठं चक्र असतं, मध्यभागी त्याला आख असतो आणि त्या आखाला एक आड असत आणि ते पूर्ण त्या गोल चक्राला मडके बांधलेले असतात. मडके कळत असत ना तुम्हाला? पाहिलं असत ना मडके? नाही, मडकेच मोठं मुद्दा, कारण काही ना पळले, काहीचे फुटायचे आणि काही घेऊन बसले तयारी. आला असं लक्षात तर पहा तुमच्या. ते गाडगं खाली जात, पाणी भरल्या जात आणि वरती येतं आणि दिवसभर फिरत राहत. एकदा गाडगं भरल्यावर कळतं की पहिलंय, पण ते गाडगं रिकामी होऊन पुन्हा एकदा का ते ओल्लं झालं की मग पहिलं कोणतं भरलं होतं आणि शेवट कोणतं भरलं होतं सांगता येईल का? नाही सांगता येईल. पण तरी जे भरेल आहे का ते भरेल गाडगं म्हणतो. पाहिलं का आपण किती पाणी भरलेलं आहे माझ्यात? पाहिलं का? ते रिकाम्या गाडग्याला म्हणत असतं. पण रिकामा गाडगा त्याला म्हणत असतं मला फक्त खालून वरती येऊ दे, नंतर तू रिकामा आहे आणि मी भरलेला आहे. ही जागा चेंज होणार आहे. म्हणून जीवन जगत असताना हे फार महत्वाचे. पुनरावृत्ती जर टाळायची असेल तर नामदेव महाराज साध्या भाषेत सांगतात, ही पुनरावृत्ती जर टाळायची असेल, गर्भवास टाळायचा असेल तर फक्त जीवनात आल्याच्या नंतर दोनदाच म्हणा. आता दोनदा म्हणण्याच्या मागे फार मोठा शास्त्रीय अर्थ आहे बरं का. मी चिंता सांगेल, फक्त सरळ भावार्थ सांगतो. फक्त दोनदा म्हणा. गीता वाचे जे म्हणती, जे वाचे म्हणती गीता गीता आणि कैवल्य इतिहास प्राप्त होईल. कैवल्य म्हणजे मोक्ष. कैवल्य म्हणजे मोक्ष, मुक्ती. आणि दोनदा गीता म्हणले की ते मोक्ष तुमच्या पदरात पडत. यात काय नवले? काही लोक म्हटले महाराज काय सांगावं, संस्कृताची गाणे आम्हाला संस्कृत वाचता येत नाही, पारायण करता येत नाही. आमचे गुरुजी म्हणायचे एखादी जर तुम्हाला लय नाडाला लागला ना, महाराज तुमचं हे चुकलं, महाराज तुमचं हे चुकलं, चौथ्या अध्यायातला 9-10 श्लोक मन म्हणायचं. चौथ्या अध्यायातला 9-10 गजेला उचकून पहा जरा. मला श्लोक म्हणून द्या एवढ्यापैकी कोणी बी, महाराज मंडळी सोडून. नाही तर तुम्ही जे सन्मानाकडे किती देतो
महाराज ज्यांची गीतेची श्रवण नाही, पारायण नाही, सगळी गीता वाचता येईल आपल्याला, पण तेवढे 2 श्लोक म्हणून द्या गड्या मला. तेवढे 2 श्लोक ज्यानं म्हणून दिले, काहीच अपेक्षा नाही, त्यानं मला 500 बी दिले चालते. 500 जास्त नाही, ते बी त्यानं द्यायचे मला. नाही म्हणता येईल महाराज. अहो इतकी क्लिष्ट येते की चांगल्या चांगल्याला सुद्धा म्हणते विढाला विढाला. पश्चाय सुळवण स्पृशय जिग्रन नष्टन गच्छन स्वपाय श्वसन कल्पन विसर्जन घृणन नुन्मिशन निमिशन आपली. एवढा मोठा श्लोक आहे आणि तुकडा कुठंच नाहीये. मी जेवढं बोललो ना त्याच्यात अनुस्वार नाही, टिंब नाही, स्वल्पविराम नाही, काहीच नाहीये. आपलं तर असं एक म्हातारं आणि शाळेकडे चाललं होतं ऍडमिशनला, आणि माझ्यानं विचारलं आम्ही पाठी एकाशाची आहे. ते पोरग म्हणलं बाबा याच्यावर लिहिलेलं आहे विद्या लयाकडे जाण्याचा मार्ग. जिथं टिंब नाही तिथंही टिंब द्यायची सवय आपल्याला. आमचे आदरणीय सुधाकर महाराज फार सुंदर सांगतात, घेणं त्यानं जिथं नाही तिथं टिंब देतात. मग एका विचारलं म्हणलं का 4 वर्ष शाळेत घातले, मला संस्कृत वाचता येतं, तू माझ्यासोबत राहिला असता कशाला पळून आला. घेणं त्यानं 6 महिन्यात राहिला असता, संस्कृत वाचता आले असते. ते कोण म्हणतं नाही येत, तुमच्यापेक्षा चांगली येते मला. ते कस काय, ते म्हणे त्याचं शास्त्र आहे अनुस्वारम देतम संस्कृतम होतम. घेणं त्यानं जिथं नाही तिथं. एकाच सांगितलं सर तूप वाढा तू, ते म्हणलं तसं नाही म्हणायचं संस्कृत तुंप वाढा तुंप. एवढा कम का नव्हतो, नीट मोकळा म्हण ना. सोपा नाही झाला, आमची संत नाही झालेली. आम्ही एखाद्या गुरुमुखातून गीतेचं श्रवण नाही केलं, त्याचा अन्वयार्थ नाही पाहिला, भांडारकर नाही शिकलो, व्याकरण नाही शिकलो. मग बाबा आता गीता गीता श्लोक नाही म्हणता येणार आम्हाला, गीतेचं पारायण नाही करता येणार. मग त्याच्यासाठी सांगितलं फक्त गीता गीता म्हण. पण महाराज प्रश्न पडला, सगळ्याच जणांना बोलता येतं असं नाही, सगळ्या जणांना बोलता येतं असं नाही. मागच्या जन्मात चांगल्या उच्च क्वालिटी जन्माला घातलं, ज्ञान दिलं, बुद्धी दिली, कपडे घालायची अक्कल दिली, वागायची कशी अक्कल दिली, साध्या भाषेत त्याला माणूस बनवलं देवानं. देवानं माणूस बनवलं आणि माणूस बनल्याच्या नंतर नीट नाही राहिला. भाजी भाकर वाढली तर भाजी भाकरीला लात मारली आणि सांगितलं मला गुलाबजाम पाहिजे, गुलाबजाम आहे का प्रमाणाकडे. समोर वाढलेल्या अन्नाला लात मारली, दुधापासून बनवलेले पदार्थ मागितले, मला बासुंदी द्या, मला आमरस द्या, दुधापासून बनवलेली, साखरेपासून बनवलेले मागितले. कारण जिव्हालांचा वली भोजना, दुग्ध घृत शर्करा पक्वाना, दिने पातलो मुख बंधना, मुका धारो वाचा आमची गपलत काय झाली माहितीये का, आम्ही कुठलाच अभंग असा सिरियसनेस नाही घेतला, काहीतरी विशेष आहे त्याच्यात नाही. हो अभंग म्हणताना लोकांची मजा पहा. आता कोणी म्हणत असेल तर त्याला सोडून द्या, हा अभंग आहे कसा म्हणायला पाहिजे बाबा. मुका झालो वाचा गेली, जिव्हालांचा वली भोजन. काही लोक तर असेल मुकामी झालो वाचा गेला, आनंद प्रकट करतो का दुःख प्रकट करतो, याच्यासारखं काय करतो. अरे दुःख झालं म्हणून नाथ महाराज सांगतात की बाबा जिव्हालांचा वली भोजनात म्हणून मी मुका झालो, मग आनंदाची गोष्ट आहे का. पण जोपर्यंत आपल्याला हे त्याच्यातलं वर्म कळत नाही ना, म्हणूनच तर आपण हेलपाटे खाऊ राहिलो दादा. चुकले या भर
किती सुंदर अभंग आहे. फक्त बारकाईनं चिंतन करा. ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर गुंफा करिता ती पोखर ज्याचा नका करू अंगीकार वासुदेव किती सुंदर आहे महाराज. पण एवढी सिरियसनेस वासुदेव म्हणलं की महाराज लोक तर लगेच तयारच राहतात. अल्प आयुष्यमान. अरे आनंद आहे का दुःख आहे? अहो दुःख आहे ते. अल्प आयुष्यमान अहो हे दुःख आहे. पण आपण कसं म्हणतो आणि कधी मेळा लागायचं सांगा बरं. हा पाणी आलं वरच्या नळाला मोठं लावतो, खालच्या नळाला कधी टाकी बरं. आणि हाच गोळ झाला आपला. असू नका आपण त्याच्यातच आहे सगळी. विठाला चुकलं मी इतकं मागे का सांगतोय. मला हा अभंग सोडवायचा आहे पण तुम्हाला पार्श्वभूमी कळाली पाहिजे. त्या शब्दाचं महत्व एक अर्थ चुकला, तुमचा भाव चुकला, लय मोठा गोंधळ होतो. मला एक विनोद आठवला म्हणून सांगतो. फार मोठ्या महान विद्वान प्रवक्ते होऊन गेले आदरणीय श्रीनिवती बाबा वक्ते. त्यांच्या कीर्तनात एक दृष्टांत ऐकला होता 2014-15च्या काळात. आठवला म्हणून सांग. वर्म चुकला आपलं वर्म. बाबा म्हणे मला एकानं खोडापुरीत त्या गावाचं नाव आहे बाबाच्या आणि मी तर नवीनच कीर्तन करत होतो म्हणे. मला काही एवढं काही कळत नव्हतं म्हणे. मग मी कीर्तन करायला लागलो. मला अचानक शेजारच्या गावातून फोन आला 10 किलोमीटर गावातून. बाबा आजचा कीर्तनकार काय नवीन माणसाचं काम तिथंच. कुठं नवीन माणसाचं काम नाही आला गायक वेळेला मग मन भैवारी का म्हणत नाही पण काय चालू नवीन माणसाचं काम. ते म्हणून बाबा यावं लागतं तुम्हाला नाही तर आता कीर्तनकार नाही आला आता लय अवघड होतं. लय अवघड होतो महाराज. कधी कधी मला पहिल्या दिवशी महाराजांचा फोन आला. हो नाही त्या घटना घडून जातात. असं होतं महाराज. कधी कधी माणूस कैचित होतो. इकडूनही सोडता येत नाही इकडूनही सोडता येत नाही. पण असं असतं महाराज मन निश्चय ठेवा फळ आपोआप भेटतं बाबा. विठाला विठाला मला बी हाऊस म्हणे कीर्तनाला जायची. परमपूज्य वक्ते बाबा मी फेटा घेतला म्हणे. आता काय सायकली होत्या काय होतं टांग होतं म्हणे गावात एकच. तो का एकच टांग होते म्हणे. पण ते टांग एवढं विशेष होतं म्हणे. त्याच्याकडे टांग एक आणि घोडे 2 होते. एक होतं लग्नाचं आणि एक होतं टांग्याचं. त्याला जर टांग्याचं भाडं आलं तर ते टांग घेऊन जायचं आणि जर घोड्याचं आलं लग्नाचं आलं की ते घोड्यावालं लग्नाच्या घोड्यावालं लग्नात जायचं. आणि त्या दिवशी घोडा असा झाला 9चं कीर्तन उशिरा काळा 9:30 तिथं झाले. बरं जुना काळ दिवे नव्हते. अंधाराचं बाबा म्हणले त्याची कडी वाजवली. उघड अगोदर आटप लवकर आपल्याला कीर्तनाला झालंय. बघ आता हे ड्रायव्हर लोक काय ठेप्याला त्या संध्याकाळी आज थोडी एकानं रातची मी गाडी टेकोली मागवलं. मग म्हण माग डोलका लागला होता. म्हणलं बरं झालं तू लागला आमचा नाही लावला तो. ते दिवसभर थकेल होतं भरपूर झोपेल होतं. ते कडी वाजवली म्हणे. ते डोळे चोळतच बाहेर आलं. काय नाही माग काय नाही म्हणे बाबा त्या शेजारच्या गावात कीर्तनाला माणूस नाही माझं जाणं पडतो. मग जाणतो नाही मारतो होतो नाही म्हणे. आता इतक्या लवकर तर जाता ना म्हणे. तू काय कर टांग जोडवर पण पडतो. ते डोळे चोळतच म्हणे बाबा काय घेणं दिलंय म्हणे तुम्ही घ्यानच दिलं का कीर्तन करून कोणा चांगलं झालं म्हणे. लय भेटते असे. मला लोक म्हणतात मी समाज तुम्ही गाडी घेतली तुम्हाला काय कमी. अरे आम्ही मुद्दाम नाही घेतली लोकांना घ्यायला लावली. असंच होतं. हे करून जर आपण बाबा गडबडीत वरती चढलो ना मागून आलो पहिला पुढं वय आम्ही बीबी तिकीट देणार आहे फुकट थोडी आहे. लय अवघड आहे महाराज. तुम्हाला सांगू समाजात जेवढा त्रास मूर्ख लोकांना नाही तितका जास्त त्रास सज्जन लोकांना. विडाला काय म्हणे घेणं कीर्तनाला तुम्हाला जायचं जाऊ दे म्हणतो 10 रुपये शिल्लक घे. मला जेवढं मानधन येईल तेवढं तू घे पण चाल. बसलो म्हणे मी आता गडबडीत. त्याला ते झोपेतून त्यानं उठलं तसंच निघलं ते लुंगीवरच
शब्द घातला आणि तसंच आता ते त्याला घोडं गिडं जोड गावाच्या बाहेर आले ते 2-3 किलोमीटर आणि घोडं बघायला पुढं चालाच ना. त्याला गण मारून पाहिलं, हाडून पाहिलं, त्याचं काय तिची भाषा होती गण त्याला सांगून पाहिलं, पण ते ऐकत होते. घोडे ऐकत, घोडे ऐकतात, घोडे 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 ऐकतात. आता लोक तर नाही ऐकलं घरी, इथून पुढे नाही सांगते. घोडे म्हणून आलो मी 4 पायाचे. तुम्ही दुसरीकडे तर नव्हते गेले ना. त्याला काय करावं बाबा, काय करावं म्हणतो, उतरलं. आता घोड्यासमोर गेलं, नाचलं 2 मिनिटं. हा ते बाबा म्हणे, मी त्याला म्हणायचो वेळ झाला, तो नाचतो का. पुन्हा बसलं, पुन्हा 2 किलोमीटर गेलं, पुन्हा घोडं थांबलं, ते पुन्हा नाचलं. 9:30चा टाइम, ते 10:30 केले. 1 तास नाचत होत ते. शेवट गाव जवळ आलं. मग आता बाबाचा स्वभाव होता, बाबा म्हणे मी त्याला शिव्या द्यायला चालू केलं म्हणतात. ते बाबा मला शिव्या देऊन फायदा नाही म्हणले. मग काय झालं म्हणले, आपला एक निर्णय चुकलाय. म्हणले काय झालं. अहो म्हणले तुम्ही गडबडीत आले आणि टांग्याचं तिथंच राहिलं, लग्नाचं झुकून आणलं. आणि मग घोडच आहे, घोडच आहे. मग बाबा तसं नाही, हे लग्नाला राहायचं, याच्या समोर 4-5 नाचल्याशिवाय पुढं जात नाही. बाबा म्हणे गडे आता मी बी नाचतो तुझ्यासोबत. काय चुकलं, घोडं नाही चुकलं, घोडं झोपायचं काय चुकलं, वगणं चुकलं दादा, वगम चुकलं. आणि त्याच्यामुळे परिणाम आपल्याला फेराय. विडाला सांगत होतो की ते अभंग त्या भावानं म्हणा, ते वगम चुकलं की भाव बदलतो. आणि भावाचा असं आहे महाराज, तुम्ही अभंगाचं शेवटचं चरण यमन रागात म्हणा. गोड वाटत नाही वाटत, तिथं भैरवीच म्हणावं लागेल. आणि जोपर्यंत कीर्तनात तुम्ही शेवट भैरवी म्हणत नाही, तोपर्यंत कीर्तनकाराला, गायकाला आणि तुम्हाला काहीच कळत नाही. पण जर शेवट भैरवी नाही म्हणले तर तुम्हाला सुद्धा उठून जा वाटत नाही. तो काय निर्माण होऊन जातो, भाव निर्माण होऊन जातो, वातावरण निर्माण होऊन जातो. तसं त्या अभंगाचा भाव पहा. भाव महाराज मुका झालो वाचा गेली, मी मुका झालो. मग आता मागच्या जन्मात पाप घडली, यावेळेस मुका आहे. आता गीता तर नाही म्हणतोय. मग घाबरू नको, तुझ्यासाठी सुद्धा का समर्थाची पंक्ती भोजने, तळिल्या वरिल्या एकची पक्वाने, का श्रवणे आर्त पठने, मोक्षाची लाभे. ज्ञानोपायांची ओवी काय म्हणतात ज्ञानोपाय, का समर्थाची पंक्ती भोजने. राजाच्या घरी पंगत आहे, चुलबन आमंत्रण दिलं. चुलबन आमंत्रण कळतं ना, घरातले सगळे जेवायला आणायचे, पुन्हा वरतून चपात्या घेऊन जायच्या घरी संध्याकाळच्याला. चुलबन आमंत्रण. आता माझं थोडं एक पॉईंट पुढचं ना, तो समजून घेत चला, ते मला कुठं आपण घ्या सवय. नेमका आज असं झालं, मी कुठं आपण घ्या. आणि तसं ते रमेश महाराज मला फेटाफान पाहिलं की बरेचसे लोक म्हणते आता हे काही ना काही उकळून काढणार आहे. चला हे राऊत महाराजांचे आशीर्वादी महाराज, बाकी काही नाही. विढाला नाही म्हणता येणार मला गीता घाबरू नको, तू फक्त एक कर. गीतेची अक्षरे पडता श्रवणी, गीतेची अक्षरे नुसते श्रवणी म्हणजे कानातून आतमध्ये जरी गेले तरी त्या माणसाला भव भय राहत नाही. तत्क्षणी शब्द पहा किती विशेष आहे. तत्क्षणी म्हणजे जेव्हा ऐकले भय संपलं. एवढा मोठा त्या गीतेचा काय अधिकार आहे महाराज. पण जी गीतेचे शब्द ऐकल्यानंतर भवभय जात, त्या गीतेची काही ताकद असेल ना, ताकद. एखाद्याचं नाव घेतलं की लगेच सही मिळते.
सरपंचाकडे गेले तुम्ही, सरपंचाकडे गेले आणि कागद केला की तो विचारतो कुणाचा आहे, मग लगे मधला माणूस सांगतो अमुक अमुक पाटलाचा, अमुक अमुक साहेबाचा. ते बिनबोबाट सही करतो त्याच्यावर. का? कारण त्याला माहिती आहे याच्या कागदावर जर नाही सही केली तर आपल्या कागदावर व्हिडिओ सही करत. ज्याचा कागद आपल्याकडे आला तो किती मोठा आहे त्याच्यामुळे तो सही करतो. तसं महाराज गीतेचं नुसतं नाव ऐकल्याच्या नंतर जर पुण्य मिळत असेल, भाऊ भाई जात असेल, मग त्या श्लोकाची किंमत सांगा. आणि किंमत कळाल्याशिवाय मजा नाही. मला एक जण म्हणे किंमत कळाली पाहिजे. मी विस्तृत अर्थ सांगतोय कारण पुन्हा बोल सोडवल्या जाणार नाही. किंमत किंमत एक जण म्हण बाबा परमार्थच नाही केला कधी आयुष्यात, पण भाऊ माळकरी होता पक्का. आदरणीय महाराजांनी सांगितलेली गोष्ट आहे. पक्का एक भाऊ वारकरी, एक भाऊ नास्तिक. नास्तिक भाऊ वारकऱ्याकडे दिंडी जेवण, एकादशीचं भजन, पौर्णिमेचं भजन, काही ना काही असायचं. हा नास्तिक होता ना, भजनाचा टाळ वाजला येणं आतून दरवाजा लावायचा. काही काही ना लय आडी असते महाराज, इतकी आडी असते. काही काही ना सत्ता उभा झाल्याचा आनंद असतो, काही काहीला भोग्याचं तोंड आपल्याकडे केल्याचं दुःख असतं. आता कोणाकोणाचं सांगू मी, मग मी कीर्तनच सांगतो सोडून द्या. ते दरवाजा लावून घ्यायचा. पण भाऊ माळकरी होता, ते म्हणले अरे या नाही केलं चालतं काही, पण याचा उद्धार झाला पाहिजे, नैतिक जबाबदारी माझी, एकदा तरी नाव घे. पण एक महात्माला पण बाबा माझी एवढी इच्छा पूर्ण करा. आता लोक अन्नदान केलं, तुम्हाला काही मागितलं नाही, पण तुम्हाला आतापर्यंत अन्नदान केल्याच्या बदल्यात मला एकच गोष्ट द्या. म्हणले काय? म्हणले काही नाही, माझा भाऊ तेवढा नास्तिक आहे, फक्त त्याला एकदा समजावून सांगा देवाचं नाव घ्यायला. आता महात्मा जरा मायासारखा होता, मायासारखा म्हणजे अधिकारानं नाही पण तब्येतीनं. ते गेलं म्हातारा, त्याने दरवाजाच तोडला पहिल्यांदा. महात्म्याला अवघड राहतात मला दरवाजाच तोडला. चल नाव घे म्हणला. ते म्हणलं अजिबात नाही, मरीन पण नाव घेणार नाही. लय महान लोक आहे असे गावात, शहरात, महाराष्ट्रात इतके महान लोक आहे, लय अवघड. आयुष्यभर परमार्थ करत नाही. एका पोराला वाटलं आपल्या बापानं कमीत कमी मागताना तरी नाव घ्या, मग त्याने एक शाळा केली, अक्कल काढली. पोराला सांगितलं जाय बापच्या खोलीत झोपेली तिथं गव्हाची राहते, पोत्याला पोते लागली, एकाची सुतळी वडून ये गहू सांडायला लागले की म्हातारा म्हणून अरे शिवा पोत शिवा, गहू सांडू राहिले पोत शिवा. शिवा म्हणण्यात काय होईल? भगवान शंकराचं नाव घेईल. या म्हाताऱ्याला आयुष्यात सत्याला कधी वर्गाने दिले नव्हते, भांडारे सोडेल नव्हते. त्याला ते गव सांडताना पाहिले ना, आवाज द्याला अरे तुम्हाला कळतं काही अक्कल आहे का? गहू सांडू राहिले, याला टाचा द्या टाचा. मेला असता का शिवा म्हणलं असतं, पण रक्तात गुण लागतो ना, रक्तात. ते नाही म्हणे बा तुम्ही काही करा म्हणे, बाबा नाव नाही घ्या ना. महात्मा होता, महात्म्याला असा खाली पाडला आणि जमिनीने लाग लावला. तो जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत उठतच नाही म्हणे. कधी कधी असं असतं, ते असं होतं. आता ते दबलं ना खालचं, नाईलाज झाला त्याचा. चोरांनी चोरी केली, फोन व्हायब्रेशन करायचा राहून गेला चोराचा, आणि त्याची रिंगटोन वाजली रातच्या 2 वाजता. झाली का चोरी? बायकोन फोन केला. घरात मालक नव्हता, मालकीनबाई एकटीच होती. पण मालकीनबाई जुन्या काळातली होती, दही दूध तूप खाणारी. 100-125 किलो होत्या मालकीनबाईचं. तिनं चोर घेतला, 1 लाख आणला तर चोर खाली पालथा पाडला, हे ओरतून त्या बाईनं, त्या स्त्रीनं पोराला सांगितलं, पोलिसाला फोन लाव. ते म्हणे फोन कशाला? घरचा पोलीस स्टेशन जवळच घेऊनच येतो ना. ते पोरग गेलं, 5 मिनिटं तिथंच थांबलं दरवाजात. ती बाई म्हणे अरे वेळ नको करू, लवकर जाईल पोलिसाला घेऊन ये. ते म्हणे गेलो असतो पण चप्पल नाही सापडून राहिली. ते चोर म्हणे मै घेऊन जाईल पण घेऊन ये. ते नाही मागणार मला, पण ही मला लय अवघड राहतो. विठाला विठाला
घेतलं त्यानं नाव बळजबरी. असंच पोलीस स्टेशनला जाणं बरं वाटतं का? म्हणून दबून मेल्यापेक्षा बरं नाही का? तसं ते नाव घेतलं जावा, एक नाव घेतलं त्यानं आणि नाव घेतलं. महात्मा उठला, त्याच्या पाया पडला. महात्म्याचा स्वभाव असतो महाराज. द्विजनम प्रथमम वंदे दुर्जनम सज्जनम तदनंतरम. सज्जन माणसं जर एखाद्याला हसून अगोदर गावात नमस्कार घालत असेल तर समजाव याच्यासारखा गावात हाच. कारण सज्जन माणसाचा पहिला नमस्कार कोणाला? दुर्जनाला आणि दुसरा सज्जनाला नमस्कार केला आणि सांगितलं म्हणे भाऊ एवढा नाव विकू नको, फक्त एक नाव विकू नको. ते म्हणून बाबा येडे का तुम्ही? तर भंगार कोणी घ्यायना नाही, देवाचं नाव कोण घेईल? कालांतरानं ते मरण पावलं. मरण पावल्याच्या नंतर ते चित्रगुप्ताकडे गेलं. चित्रगुप्ताकडे गेल्याच्या नंतर 3 सजा आहे तिथं. मारे ते तोडे ते जोडे ते निष्ठुर यमाचे किंकर 3 शिक्षा आहे. त्या 3 शिक्षा पाहिलं घाबरला ना ते. कोणी कढाईत तळून राहिलं तर कोणाचे तुकडे चालू आहे तर कोणी एवढं पाहिलं घाबरलं ते. मग लक्षात आलं आपण एकदा देवाचं नाव घेतलं. लोक घाबरतात महाराज, पण कधी जवळ आता मध्ये मध्ये इतके मोकार सुटले होते लोक. आता काहीच नाही. तुमच्याकडे आला का तो मायक्रोमाइकची काय म्हणतात त्याला? आता उत्तर कार्याचं कीर्तन वाढले पुन्हा आमचे. संकट आलं की लोकांना देव पाहायला भेटतो. आणि मग पाहिलं सगळं भयानक वातावरण पाहिलं आणि चित्रगुप्त आला समोर. उचलावे म्हणजे याला टाका उकळत्या काढाय ते मी जातो. हो मी जातो, पण मग एक शंका म्हणले काय? म्हणले काहीच नाही. एकदा आयुष्यात देवाचं नाव घेणे त्याची किंमत सांगा, त्याची किंमत सांगा, नाही तर मी इथून हलत नाही. त्या चित्रगुप्ताने डोकं लावलं हे आपल्या बजेटच्या बाहेर. आपल्याकडे फक्त हिशोब आहे, पण आणि किती आपल्याला माहित नाही. ते म्हणून मला काही माहित नाही, मी यमाला सांगतो. धर्मराजाकडे बातमी गेली, यमाकडे गेली आणि यमाला सांगितलं बाबा असा प्रश्न. यम म्हणला का इतक्या लोकायला मी कापलं तळलं, पण आज असा नाही भेटला कोणी. म्हणजे एका नामाची ताकद मला सुद्धा सांगता येणार नाही. यमच तो मागो तोडो शील पकाके खाऊ, त्याचं नाव यम. त्याला कशा देवाचं नाव माहित? ते म्हणले मला तर नाही सांगता येणार, पण मला ज्यांनी नियुक्त केलं मी त्यांच्याकडे जातो. ते म्हणले जातो नाही, मला बी असं. ते तुला नरक नाही सोडता म्हणले उत्तर द्या. इतका अवघड झालं. ते म्हणून चाल म्हणले चाल नाही. एक तर उत्तर द्या, नाही तर मला पालखीत बसवा. हो एक तर उत्तर द्या, एका नावाचं महत्व किती, नाही तर मला पालखी आला. मी पायी चालणार नाही. आता ते नाईलाच झाला महाराज. माझ्यासारखा असतं तर मी पाहिलं असतं काहीतरी उत्तर, पण ते देवलोक होते. यमानं एक पालखी केली, त्याला मध्ये बसवलं, झालं गेलं लावली त्याला. पुढून चित्रगुप्ताला खांदा द्याला, मागून यमान द्याला. लक्षात येतं तुम्हाला? ज्यानं आयुष्यात कधी कोणाच्या पालखीला खांदा दिला नाही, बघ याला बसायला पालखी नाही, याला बसायला काय टोनगा, यमाला बसायला यालाही पालखी नाही, पण त्याला पालखीत बसवलं. महादेवजीकडे गेले. महादेवजीला सांगितलं बाबा तुम्ही मला संवादाचं काम दिलं, पण एका नावाचं महत्व सांगा. त्यावेळेस महाराज सांगितले तुला सांगू, आतापर्यंत अहोरात्र जप करणारा या जगामध्ये फक्त एकच व्यक्ती, राम पूजी सदाशिव भजन करे महादेव. पण हात जोडले सांगितलं एका नावाची किंमत मला नाही सांगता येणार. ते माणूस म्हणला मग या बा पटकन लावा पुढून खांदा, वेळ नका तो अजून पुढे जायचंय. पुढून त्यानं खांदा त्याला, मागून यमानं खांदा त्यानं, चित्रगुप्त पुढं. कोणाकडे जायचं म्हणले ब्रह्मपुरीत जायचं, ब्रह्मदेवाकडे. एका नावाची किंमत नाही सांगता आली. का नाही सांगता आली? जग हे वाखाने मदना नाभी जन्म चतुरानना. जग हे वाखाने मदना. अहो माझा जन्म त्याच्या नाभी कमळातून आहे आणि त्याचं नामस्मरण केल्याच्या नंतर मला जग निर्माण करण्याची ताकद आली. पण किती नाव घेतलं, किती किंमत गणित लावता येणार नाही.
मग त्यांनी सांगितलं तुम्ही पुढं ब्रह्मदेव आणि माग महादेव. चित्रगुप्त तो माणूस यम पुढं. शेवट क्षीरसागरावर गेले. क्षीरसागरावर गेल्याच्या नंतर देवांना आपण पाहिलं कोणतरी महात्मा आला गाड्या. समोर ब्रह्मदेव, मागून महादेव, पुढं चित्रगुप्त यम. ज्याच्या गाडीला आमदार चालवतो, मग आमदार जर ड्रायव्हर असेल तर मध्ये बसलेल्या माणसाची काय किंमत असते. पण त्याला कुठं माहित होतं 7 नंबरचा फॉर्म भरून पास होईल म्हणून. ते मुक्त विद्यापीठांना गोळ घातला. ते मुक्त विद्यापीठा निघले सगळ्या गोळ झाला. मग भगवान विष्णू स्वतःच्या आसनावर उठले आणि कोणीतरी महात्मा आहे म्हणून पडदा उघडला. तिची मोठी मोठी दाढी मिशा दिसल्या, काळवडलेला चेहरा दिसला. म्हणले तू कोणचा महात्मा आहे? त्याने सांगितलं तुम्हाला कोण सांगितलं महात्मा आहे? नाही म्हणले येतं न्यायानं पाहिलं म्हणले मी. म्हणले तसं काहीच नाही, एका नावाची किंमत सांगा, मी नरकात चाललो. तेव्हा म्हणले नरकात जायची गरज नाही इकडे. त्याला खाली उतरवलं, स्वतःच्या आसनावर गेले. महाराज आसनावर बसले आणि त्याला स्वतःच्या बाजूला बसवलं. त्याला सांगितलं तुला सांगू, मला जर माझ्या नामाचा महिमा कळाला असता गड्या तर संध्याकाळी 6 वाजता खडे टाकून पाहिलेच नसते. देवाला कळालं माझ्या नावानं दगड तवले. बाबा काय तवले? दगड. आणि देवाला वाटलं माझ्या नावात काय ताकद आहे. आणि मग देव निघले. म्हणले पाहू ना माझ्या नावानं तवले, हातानं तवते ना. मग संध्याकाळी सगळे मीटिंग सगळे बसू दिली, पंक्ती चालू होत्या. आणि बरोबर आमच्याकडे एकटेच गेले. कधी जात नव्हते एकटे. गोळक्यातून माणूस एकटा गेला की समजून घ्यावं हा कशाला तरी चालला. हे शास्त्र आहे महाराष्ट्राचं. जाऊ आणि गेले. असं आसपास पाहिलं कोणीच नव्हतं. आणि देवाना असा 1 किलोचा दगड उचलला आणि पाण्यात फेकला. तो जसा फेकला दुःखून आवडला खाली गेला. रामाला वाटलं काही चुकलं का, मोठा असं म्हणलं मोठा, त्याच्यापेक्षा थोडा मिडियम घेतला. तो फेकला, तोही बुडाला. त्याच्यापेक्षा लहान घेतला, तोही बुडाला. रामचंद्र प्रभू म्हणले आपण पडलो यात नवल नाही, आपण पडलो यात नवल नाही. पण ज्यानं प्रचार केला ते आता भेटले नाही पाहिजे. माझ्या हातून दगड तावले नाही यात नवल नाही, पण माझ्या नावानं ज्यांनी दगड तावले त्यानं मला पाहिलं नाही पाहिजे. इकडं तिकडं पाहिलं कोणीच नव्हतं. पाठीमागा हात जोडून मारुती राय उठून ते महाराज कधी आले तू? म्हणले पहिल्या दगडाला. अरे म्हणले माझ्या नावानं जर पर्वत तवले मग माझ्या हातानं का तवला नाही? त्यावेळेस महाराजांचे शब्द आहे तुझ्या नावाचा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळेल. आणि याच्यासाठी आम्हाला काय जन्मगोडे. ते देवालाही एका नावाचा अर्थ कळाला नाही. त्यावेळेस विष्णू म्हणतात हे पाय
मी माझ्या नावाचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न केला, पण मला सुद्धा कळाला नाही. पण तुझ्या माहितीस्तव सांगतो, ज्या अर्थी तुला ब्रह्मदेवाने खांदा दिला, ज्या अर्थी तुला महादेवानं खांदा दिला, आणि त्याच्या पालखीत बसून तो आला आणि माया मांडीला मांडी लावून बसला ना, याचा अर्थ असा आहे की एक नाव घेतलं की देवाच्या आसनावर बसण्याची अधिकार प्राप्त होतो. विठाला तसं महाराज त्या देवाच्या नावाचं नामस्मरण एवढं आहे, अधिकार एवढा आहे. मग गीतेचा अधिकार काय? आता चला पुन्हा आपण मग गीतेचा एका शब्दाचा अर्थ काय, एका श्लोकाचा अर्थ काय? तर एका श्लोकाचा अर्थ सांगतात, एक एक श्लोकी कोटी, एक नाही कोटी कोटी अश्वमेध. पांडवाला एक करायचा तर नाकीनं वाले, किती? एक करायचा तर नाकीनं वाले. आणि देवाला पत्तळवाळ्या उचलावं लागल्या. देवाला आपलं तर सोडूनच द्या, आपलं तर असं आहे, मंडपात लोक पत्तळवाळे उचलतात आणि आपल्या घराच्या दरवाज्यात आणून टाकतात. हा, हे सगळं झालं की तुम्ही फेका. पण देवानं पत्तळवाळे उचलल्या, एकच घडलं आयुष्यात. पण आपल्या जीवनामध्ये जर कोटी अश्वमेध करायचे असेल तर नामदेव महाराज सांगतात, एक श्लोक म्हणा, फक्त एक श्लोक म्हणा. सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोचयति मारुतः. तश्च संस्कृत्य एक दुसऱ्यातला, एक बाराव्यातला आणि एक आठव्यातला. विठाला विठाला उभ्या 2 कोटी अश्वमेध केले. किती? 2 कोटी. आणि तुम्ही ते श्लोक ऐकले तर तुम्ही सुद्धा 2-2 कोट अश्वमेध यज्ञाचं पुण्य तुमच्या पदरात पडलं. नामदेव महाराज तिसऱ्या चरणात सांगतात. आता ऐका महाराज, मान्य आहे एवढं मोठं पुण्य मिळतं, पण किती मिळतं असं सांगा ना. 1 किलो, 2 किलो, 4 किलो, 10 किलो, 1 क्विंटल, 2 टन, असं काहीतरी सांगा ना. नामदेव महाराजांनी हात जोडले, त्याला सांगितलं, सांगू मला जर गीतेचं महत्व सांगायचं ठरलं तर माझ्याकडून काही जमणार नाही कडे. पण तू म्हणतो म्हणून तुला शेवटचं वाक्य सांगतो. नामा म्हणे गीता आणि नित्य जो वाचिता, जो नित्य गीता वाचतो आणि तयाच्या सुकृता पार नाही, त्याच्या पुण्याची गणना मी काय. पण चित्रगुप्त यम स्वतः भगवान परमात्मा सुद्धा त्याचं पुण्य सांगू शकत नाही. एवढं गीतेचं महत्व आहे ना अभंगाचा अर्थ आहे. विडाला आता इथून पुढे राहिले 20 मिनिटं माझे. आता 20 मिनिटात आपल्याला अभंग सोडायचा. मी एवढा विस्तृत का सांगितलं माहितीये का? कारण आज गीता जयंतीचं महत्व आहे आणि एक पूर्ण अभंगाचा अर्थ आपल्याला कमीत कमी विस्तृतपणे कळायला पाहिजे. कारण पूर्ण अभंग एका 2 तासात अभंग सोडवताच येत नसतो. मग काही लोक म्हणते, मग काय करतो तो, तुला पैसे कशाचे? त्याचेच आहे बाबा, पण मग सगळं सांगावं लागतं. चला, जात असताना अल्पसा पर्याय देऊन जातो. हे आपल्या मौजे बोरगाव सालवानी गावामध्ये चालू असलेला सालावादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह आणि भागवत महापुराण कथा आपण श्रवण करतोय. आज सांगता झाली असेल, भागवताची झाली आज सांगता. काय नवले महाराज भगवंताच्या चरित्रामध्ये इतकं 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 विशेष प्रेम आहे. ज्यानं कथा ऐकली आणि ज्यानं केली दोघांनाही मोक्ष. करिता श्रवण उद्धरती नाथ महाराज सांगतात. सांगेल जो कथा, करील जो श्रवण. ज्यानं सांगितली आणि जो श्रवण करण, दोघालाही पुण्य तेवढंच. पण मला असं कळालं की जास्त लोक नव्हते कथेला. मग मी सांगितलं, म्हणलं यात कदाचित बाबा नवीन असतील, बाबा घाबरतील कथा सांगायला म्हणून कमी आले असतील लोक. ऐका होता ना कधी कधी बघून जातो माणूस. आता आम्हाला सवय नाही कधी कधी हे अफाट समाज पाहिला की मग तसं मम होत. आपलं काहीच नाही जाणार महाराजांचंही काहीच नाही जाणार. महाराज मोठे आहेत, मोठे राहणार आहेत आणि मोठे होते सुद्धा. पण ते आपल्या गावात आले
हे आपलं भाग्य समजा. आणि त्यांच्या मुखातून भागवताची गंगा आपल्या गावात वाहते. आपण तर काही सगळे गंगा सागरला जाऊ शकत नाही. बरं गेल्या पुढे पिढ्यात फिरतील तिथं बी. हे गंगेत बी गेले ना, आंघोळीच्या आधी बिडी फुटतील आणि मग गंगेत उतरतील. काय फायदा आहे? पण चालती बोलती गंगा आपल्या गावात आहे. आणि त्या गंगेमध्ये ज्यांनी ज्यांनी स्नान केले पांचाळेश्वरी, माऊली ज्ञानोबा सांगतात, ज्यांनी ज्यांनी या कथेमध्ये, या कथेच्या गंगेमध्ये ज्यांनी ज्यांनी डुबकी लावली असेल ते धन्यवाद. आणि बाकीचे काठावून मजा पाहत असतील गड्या, जे काठावून मजा पाहत असतील ना इमानदारीनं, त्याला न्याला कोणी ते मी नाही सांगत. आता ऐसे असा असं वाटतं का सलग कार्यक्रम चालेल, सलग एका दिवशी दोन कीर्तन आहे. आणि हे प्रेम जर कोणाचं असेल आणि हे भाग्य जर मला कोणामुळे प्राप्त झालं असेल तर हे बोरगावकर मंडळीमुळे, हे खरंच बोरगावकर मंडळीमुळे. आता तुम्ही मला गीता जयंतीचं कीर्तन दिलं म्हणून मी तुमचं मोठेपण करायचं इतका मी मूर्ख नाही. पण ज्यावेळेस मला काहीच येत नव्हतं, ज्यावेळेस परमार्थ काय म्हणतात हे मला माहित नव्हतं, ज्यावेळेस तबला कितीला काळी एकला लावतात का काळी दोनला लावतात हे बी माहित नव्हतं, त्यावेळेस मी तर कथा वाजवली. मला ते आजही आठवत. भाऊ तुम्हीच लावून द्यायचे मला. कथा चालू व्हायचं का कथा काय मला टेन्शन असायचं आज काय सांगायचं, आणि मला टेन्शन असायचं लावणारा कोण भेटत. पण एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये मला या गावाने सांभाळलेलं आहे. आणि फार मोठं प्रेम या लोकांनी माझ्या केलेलं आहे. फार काहीच येत नव्हतं तेव्हापासून माझं बोरगाव माझा पाठराखण करते. आणि म्हणून मला बऱ्याच वेळेस वाटतं हे मंडळी मला विचारत नाही, हा घ्या बाबा लिहून. अधिकारानं सांगतात. का सांगतात माहितीये का? अधिकारानं ज्येष्ठ व्यक्ती सांगू शकते, जिनं तुमच्यासाठी काहीतरी केलं तीच अधिकारानं बोलू शकते. आणि आम्हाला फोन आला का तिथं विषयच नाही, डिझेल किती लागतं, कितीला घ्यावं लागत, त्याचा काही घेणं नाही. घेतो का? हे प्रेम आहे महाराज. आणि हे प्रेम ज्यांनी माझ्यावर केलं हे समस्त गावकरी मंडळी सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. आणि 10-15 मिनिटांमध्ये माझ्या सेवेकडे बोलतो. म्हणून भागवत आपण श्रवण केला असेल त्यांना धन्यवाद. फार सुंदर आहे महाराज. प्रत्येक ग्रंथाचा एक महिमा आहे. काय भागवताचा महिमा? तव कथामृतम तप्त जीवनम कवी विरेडितम कल्मषापः श्रवण मंगलम श्रीमदाततं भुवि गुणन्ति ते भूरिदा जनाः जयति तेऽधिकं जन्मना व्रज श्रयत इन्दिरा शाश्वततयि दयित दुष्यता दीक्षुतावकाश त्वयि धृतासवस त्वाविचिन्वते. हा भागवताचा महिमा आहे. 14 श्लोकाचा, 19 श्लोकाचं गोपीगीत आहे. 19 श्लोकाच्या गोपीगीतामध्ये किती अर्थ आहे दादा, महाराजांनी फार सुंदर प्रकारे सांगितलं असेल. पण एका श्लोकाचा अर्थ सांगतो. तव कथामृतम तप्त जीवन.
भागवत काय करतं? तपलेल्या जीवाला शांत करतो. कुठं तपलो आपण? पुण्यातून आलो म्हणून कुठं तपलो? सकाळी उठले मधून आवाज येतो, कामाला नाही जायचं का? सकाळपासून 11 वाजता सगळं गाव पळपूर येतं विचारते. आणि मग त्याला असं वाटतं आता घरात गेलं की लगेच बसा. आणि मग ते मोठ्या आशेनं घरात येत. ते पलीकडच्या गावातलं इकडचं नाही तरी आता रोड बनले म्हणा तुमचे. आता काही मोठ्या अपेक्षेनं घरात येतं. ते त्याला असं वाटतं आता आपण घरात गेलो की लगे भाकर लगे भाज्या. आणि मग घरात पाय दारात पाय टाकलं की मग ते सांगतो वाढ बरं झालं गाव कळ पण बसा थोडस आत्ताच परवानगी केली. साध्या भाषेत सांगू का? संसाराच्या तापे संसाराच्या तापे ह्या तापान तापलो मी. कोणाचं जमलं तर पोरगा हाव म्हणत नाही. एखाद्यानं जमवलंच तर पोरगा हाव म्हणत नाही. पण पोराला राजी केलं की पोरगी म्हणते त्याची उंचीच कमी आहे पांगलं. काय म्हणतील तुला मधीच कसं आठवलं? अरे आजचं उदाहरण आहे भाऊ. विठला विठला आयुष्य चाललंय महाराज नाचत जाते पुढे संसाराच्या. काय करावी ती मोलाची माकडे नाचत जाते पुढे संसाराच्या. 3 प्रकारचे ताप आहे, आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैवी. 3 तापामध्ये जो तापला त्याला शांत करण्याची ताकद कुठल्याच औषधामध्ये नाहीये. त्याला फक्त एकाच औषधाची ताकद आहे, ब्रह्मरस घे काढ आणि त्याने पिढा वाढे. आणि तो ब्रह्मरस कुठं भेटतो? तो रस कुठं भेटतो? हातभट्टीवर, चहाच्या दुकानात. तो तिथं नाही भेटत. तव कथा अमृतम, तव कथा अमृतम. त्या कथेच्या अमृतानं तो झालेला ताप जाण्याची ताकद भागवतात. ते फक्त एकाच शब्दाचा अर्थ. बाकी श्लोक पूर्ण बाकी. विडाला विडाला कथा आपण सगळ्यांनी ऐकली म्हणून सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि आज माझ्याकडे जागराची सेवा आली. आता आज मला प्रश्न असा पडला होता, मागणी घ्या गीता जयंतीचं अभंग गाव काय करावं? पण येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म मोठी विती आणि त्याची एव अनुष्ठिती सामान्य सक. जे मोठ्यांनी केलं ते लहानाने करावं असा धर्म आमचा शिकवतो. आणि मागच्या वर्षाला आपली कथा काही थांबलेली आहे ना. लॉकडाऊन मध्ये आपला बंद नाही झाला ना. जेवढे कार्यक्रम झाले तेवढ्या कार्यक्रमामध्ये माझ्यापेक्षा जे ज्येष्ठ व्यक्ती इथं आले त्यांनी पंचाभंग घेतला. आज गीतेवर गीतेचाच अभंग घेतला. म्हणून येथ वडील जे जे करती आणि ये अनुष्ठिती सामान्य सगळं विढाला विढाला. आणि म्हणून मी आज तो अभंग घेतला. आणि या अभंगामध्ये नामदेव महाराज सांगतात, अरे जीवनामध्ये पाप घालवायचं असेल, पाप हे पाप लय अवघड आहे महाराज. पापाचा विषय असा आहे, पाप कीर्तनात बसू देत नाही. पाप कीर्तनात बसू देत नाही आणि पुण्य घरी झोपू देत नाही. विढाला विढाला. पाप जीवनात असू द्या. इथं आल्यावर फोन येतो, साहेब चालता का? इथं बसल्या आणि साहेब लगेच 2 मिनिटात फोन उचलतात, चालल्या जातात. काय कमी पडलं? काय कमी पडलं? पुण्य कमी पडलं. कीर्तनात येईपर्यंत पुण्य होतं, बसायपर्यंत पुण्य होतं, पण शेवट कीर्तन ऐकण्यापर्यंतच पुण्य त्याच्या पदरात नव्हतं. तू काय म्हणे? पाप आणि ठाके हिताट. जिथं हित होणार आहे, मग हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे चिंतन. किती साखळी लावा, जेवढी साखळी लावली तेवढी साखळी लांबतच चालते प्रमाणात. सोडून द्या. पुण्य आहे माणसाचं.
पुण्य माणसाला कीर्तनात बसू देत नाही. मग महाराज कीर्तनात बसता येण्यासाठी काय करावं हा महत्वाचा मुद्दा आहे. कीर्तनात बसलं की पाप जातं, बारकाईने चिंतन करा. कीर्तनात बसल्याच्या नंतर पाप जातं, पण कीर्तन ऐकल्याच्या नंतर पाप जातं, बसल्यावर नाही जात. तिकीट काढलं सिल्लोडचं, गाडीत गेला, बसला, खाली उतरला, सिल्लोडला पोहोचला, बरोबर. मग अहो त्याला अर्धा तास गाडीत बसावं लागल, तेव्हा तो सिल्लोडला पोहोचतो. तसं कीर्तनाचं पुण्य मिळणार आहे, पण कधी? जे चालीच्या आधी असे झटकून जात असतील त्याने सावध. तुम्ही एकदा झटकला काहीच नाही करे तुमच्या हातात. अध्यात्म विद्या विद्याना, अध्यात्म विद्या ही विद्या ही फार मोठी आहे, आणि ती मिळवण्यासाठी तर सोन्याचं पात्र लागतं आणि काढणारा साधक लागतो. विडाला विडाला. मग महाराज कीर्तनात बसायचं पुण्य मिळायला पाहिजे. मग हे पुण्य कधी मिळेल? अहो तुमचं पाप जळून भस्म झालं की पुण्याची निर्मिती झाली. पण मग महाराज आता कीर्तन हे सगळ्यात सोपं साधन संतांनी सांगितलं. कलियुगात यज्ञ चालत नाही, जप चालत नाही, तप चालत नाही, उपासना चालत नाही, ज्ञानकांड चालत नाही, उपासना कांड चालत नाही, काही चालत नाही. पण कलियुगामध्ये पुण्य जर कमवायचं असेल, पाप घालवायचं असेल, तर एकच साधन सगळ्यांनी सांगितलं. कलोतधारी कीर्तनात द्वापारे परिचर्याणाम त्रेतायाम यजते मखे. उलट आहे. पण कलियुगात नामस्मरण, कलियुगा माझी करावे कीर्तन, आणि त्याने नारायण. कलियुगात कीर्तन ऐकलं की नारायण भेटतो. कोणचा? खातखेड्याचा. हा जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गाचे धविले, 7 मात्रे आपुल्या, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे 6 गुणवर्य वस्तीजे षडगुण ऐश्वर्य संपन्न तो एक भगवंतची जाण अंत या नाम नाव आहे. विठाला विठाला. कलियुगामध्ये करावे कीर्तन, तिथं देव भेटतो गड्या. मग देव भेटतो, पण त्याच्यासाठी महाराज पूर्ण कीर्तन ऐकावं लागतं. पण पूर्ण कीर्तन ऐकण्यासाठी सुद्धा आमच्याकडे वेळ नाही. मग काय करावं? मग नामदेव महाराजांच्या मनामध्ये एक स्फुरण झालं, आणि नामदेव महाराजांनी सांगितलं, गड्या जर तुला 2 तास बी बसता येत नसेल ना, तू फक्त एक कर, कुठेही बैस, कुठेही उठ, आणि 2दा म्हण फक्त. काय? गीता गीता म्हणता Yeah.
नामदेव महाराजांनी सगळ्यात सोपा उपाय सांगितला. काय? नसन तुम्हाला कीर्तनाला बसणं जमत, पण पुण्य निर्मितीचा सगळ्यात साधा उपाय सांगून जातो तुम्हाला. काय? फक्त म्हणा गीता गीता वाचेची म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा गीता गीता म्हणता पाप नासे आणि गीता गीता म्हणतात. महाराज गीतेचं नाव घेतलं की माणसाचं पाप जातो. काय जातं दादा? काय जात? काय कारण आहे? काय एवढं विशेष आहे गीतेमध्ये? इतर ग्रंथ आहे, आता ऐका, 6 शास्त्र आहेत, 6 शास्त्र आहेत, 18 वेद आहे आणि 4 पुराण आहे. किती ग्रंथ आहे? नाही ना? एवढे नाही ना? एवढे आहे. नेमकं कसं आहे? 4 पुराण, 18 वेद आणि 6 शास्त्र. तुमच्या डिपे जळाला कसं काय? अरे 6 शास्त्र, 4 वेद आणि 18. अजून इतकाही मेळ लागा ना आपल्याला, अजून इतका मेळ लागा ना. कसं व्हायचं आपल्याला या उघडे महाराज. चल सोडून द्या. एवढे शास्त्र आहेत. मग एवढ्या शास्त्रापैकी पद्मपुराण म्हणल्यावर मुक्ती नाही, मत्स्य पुराण म्हणल्यावर मुक्ती नाही, गरुड पुराण म्हणल्यावर मुक्ती दाखवतात फक्त, मिळत. लोक म्हणतात बाबा गरुड पुराण वाचल्यावर मुक्ती मिळत. या आयुष्यात कोंबड्या शिल्लक नाही ठेवल्या, गावात कशाला मुक्ती भेटत त्याला? लोक म्हणतात महाराज तुम्ही चेहऱ्याची कीर्तन करा, आमच्या बापाला शांती भेटत. येडा एक तो बिना भाकरीचा मेला, तो शांती नाही दिली त्यांना, आम्ही काय देणार? काय सांगा महाराज, काय कीर्तन करा? अनाडी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसे करियो, अनाडी दुनिया भजन बिना कैसे करियो। ए जिंदा बाप को रोटी न दे, मरे बाट पट सैयो रामा, मरे बाट पट सैयो। बाप को रोटी ना देवे, मरे बाट पट सैयो रामा, पट सैयो। बाप को रोटी ना देवे, मरे बाट पट सैयो रामा, मरे बाट पट सैयो। सारी दुनिया भजन बिना कैसे करियो, सारी दुनिया भजन बिना कैसे करियो, याचा आवाज ना आल्यामुळे गोळ झाला, थोडा क्षमा मागतो सगळ्यांची. तुम्ही नका आमचं आम्हाला कळालं तर काय झालं, तुम्हाला नाही करायचं. तुम्हाला ज्या दिवशी कळालं त्या दिवशी आमची गरज नाही राहायची. अनाडी दुनिया भजन बिना कैसे तरियो, आ जिंदा बाप को रोटी न देवे, कोणाला? जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पचतैयो रामा, मरे बाद पचतैयो। मुठ भर चावल दाबे धर के, मुठ भर चावल दाबे धर के, कौवा बाप बुलैयो, भजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे। जिंदा नाग जब निकला ले लाठी धमकाइयो, कबीरजींचं प्रमाण आहे. अहो जिवंत नाग दिसला की हुमने पाहतात लोक, आणि नागपंचमी आला की कपड्याचा नाग पुसतात.
म्हणून महाराज कबीरजी सांगतात अनाडी दुनिया भजना बिना कैसे तरियो. म्हणून गरुड पुराण वाचल्यानं कोणाचा उद्धार होत नसतो. गरुड पुराण वाचतील असे संस्कार लावा. लक्षात येतं माझं बोलणं. आपण गेल्याच्या नंतर गरुड पुराण लावतील असे संस्कार लावा. पण गरुड पुराणानं आपला उद्धार होईल असं समजू अजिबात नाही. मी सांगत होतो गरुड पुराण म्हटल्यावर मोक्ष भेटत नाही. चला नारद पुराण म्हटल्याच्या नंतर मोक्ष मिळत नाही. मग 18 पुराण आणि उपपुराण नाही सांगत आता, कारण तेवढे उपपुराण सांगितलं याची माती होईल पुन्हा बाकी द्यायची. एवढे उपपुराण, एवढे पुराण, 4 वेद, 6 शास्त्र, एवढे म्हटल्याच्या नंतर पुण्य नाही मिळत. महाभारत म्हणा पुण्य नाही मिळणार. पण गीता म्हणल्याच्या नंतरच कसं काय पुण्य मिळत? काय कारण आहे याचं? याचं कारण असं आहे दादा, स्वमुखे आपण सांगितो श्री विष्णू हे सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्याचं. इतर ग्रंथाचं नाव घेतल्याच्या नंतर पुण्य, ते ऐकल्याच्या नंतर पुण्य सांगितलेलं आहे. बारकाईने चिंतन करा. मला अशी सवय महाराज, मी एक तर घुसत नाही. आता मला खरं सांग का, आता आदरणीय सगळे आमची भजनी मंडळी, आमच्या मंगलताई, हे सगळे होते माझ्यापेक्षा ज्येष्ठ मंडळी. बाबा तुम्ही अधिकारी माणसं आहे. मी येत असताना अभंग गाडीत पाठ केला आणि वेळेवर धोका होऊ नये म्हणून मी हातावली होऊन आणला. आता ती माझी चूकच आहे बरं का, हातावली होऊ नये अभंग. पण आता असं झालं की गीता जयंतीचं कीर्तन दिलं, चिंतन तर झालं पाहिजे ना. अभंग तर गीता गीता वाचेचे म्हणते पाठे, बाकीचे पाठ नाही. आपल्याला अवघड. आता आमचं PhD व्हायला उत्तर कार्य सदानंद घोष, हा चाललंय याच्यासाठी केला होता. आता शेवट तो मला उत्तर कार्य सांगा तुम्ही. वेळेवर 4 अभंग बदलतो. येताना वाटलं इतकी विद्वान माणसं आहेत आणि दादांनी ज्या भागावर चिंतन केलं त्या भागावर चिंतन करण्याची योग्यता माझी नाही. दादा होते ते. आणि गीता म्हटल्याच्या नंतर नाही पुनरावृत्तीता येणार होते, त्यांनीच म्हणावं, ते त्यांनाच शोभतं. म्हणून गीता म्हटल्याच्या नंतर आवृत्ती होईल हे मला नाही सांगता येणार. पण गीतेचं पुण्य काय हे मी निश्चित सांगू शकतो. म्हणून अभंग आजचा हा घेतला. विडाला का पुण्य का याचं महत्वाचं कारण सांगितलं की हे शास्त्र, इतर शास्त्र कोणी सांगितले? शुकाचार्यांनी. बाळकाय नाही का नाही, गोंधळ घालू नका. मला पैसे दिले ना, मी सांगतो ना, मी सांगून देतो, कशाला टेन्शन घ्या. बाकी शास्त्र लिहिले व्यासाने. कोणी लिहिली? व्यासाने. आणि म्हणून ज्ञानोबांना सुद्धा म्हणावं लागलं व्यासोत्कृष्ट जगत. नुसत्या भारतातलेच नाही, अमेरिकेतले नाही, दुबईतले नाही, सगळ्या विश्वातले, नुसते सगळ्या विश्वातले नाही तर जगत. 3 जग सांगितलेले. स्वर्ग मृत्यू पाताळ याचा मंडप घालला. हे 3 तुकडं नाही जात. अभंग वेगळा आहे, मला सांगायचं होतं फक्त. स्वर्ग मृत्यू पाताळ हे 3 जग सांगितलेले. या 3ही जगात जेवढे ग्रंथ आहेत तेवढे ग्रंथ कोणी लिहिले? व्यासाने. पण या सगळ्या ग्रंथांमध्ये एकमेव ग्रंथ असा आहे की जो भगवंताने स्वमुखाने सांगितला. हे ग्रंथ बाकीचे व्यासाने जे लिहिले ते भगवंताने सांगितले असं नाही. व्यास म्हणजे भगवंतच आहे. 9-8 प्रकारचे अवतार सांगितलेले. मी ते चिंतन करत बसत नाही. माझं कार्यच कीर्तन. अंश 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 रौद्र बिभत्स असे अवतार आहेत. मग व्यास सुद्धा हे कला अवतारातले संत आहेत. तेही देवाचाच अवतार आहे. पण देवानं देवत्व असताना म्हणजे देव देवाच्या स्वरूपात असताना नाही, अवतार घ्यावा लागला. मग शास्त्र सांगितलं म्हणून किंमत कमी झाली. पण गीता 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 कोणा सांगितली? ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेदी मन
होता खचित नाथ हिमदती वैष्णपते देवो आरती करो ज्यांनी सांगितला तो भगवान श्रीकृष्ण स्वतः. म्हणून माऊलीनं म्हणावं लागलं, जनाबाईला म्हणावं लागलं, नामदेव महाराजांना म्हणावं लागलं, मागचे जेवढे संत तेवढ्या सगळ्यांना म्हणावं लागलं, गीता श्रेष्ठ काय आहे ते देवान सांगितले म्हणून. बरं, नुसते देवान सांगितले म्हणून श्रेष्ठ आहे असं बी नाही. इतर शास्त्र वेद आहे, वेद कुणी ऐकायचा याला काय, याला मर्यादा आहे. 3च वर्ण वेद ऐकू शकतो, 4था वर्ण वेद ऐकू शकत नाही, ज्याला शास्त्र आहे. मग जो 4था वर्ण आहे तो जर वेद ऐकू शकत नाही तर मग त्याचा उद्धाराचा मार्ग काय? त्याचा उद्धाराचा मार्ग दुसरा नाहीच. मग त्याच्यासाठी भगवंताने गीता सांगितली, ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या माणसाला ज्ञान होईल नवल नाही. अहो, आपला समाज इथं येऊन बसणे यात नवल नाही, पण दुसरा समाज सुद्धा येऊन बसण्याची पात्रता ज्या ग्रंथात आहे त्याला गीता म्हणतात. असे 6 मुद्दे सांगता येईल मला गीता महत्वाची काय. मी फक्त 2च सांगितले, आता 3रा आहे का धावपळी. का गीता श्रेष्ठ आहे, का गीता श्रेष्ठ आहे याचं कारण आहे. गीता ही काय आहे आणि आपण वाचोय. मला असं वाटतं प्रार्थनेमध्ये श्लोक आहे, आता मला त्या श्लोकाची सुरुवात आठवणार. गीतामृत दुहे नमः पार्थो वत्स सुधीर भक्ता. हा ते असंच होतं बा. मोठे मोठे माणसं पुढे बसले का मग अवघड होऊन जात. आता मी लय दम धरून बाई तर काय सांगावं तुम्हाला, मलाच माहित मी किती दम धरून कीर्तन केला. अहो, हे केलं कशासाठी? इतर शास्त्र हे जगाच्या उद्धारासाठी. आता बारीक आहे का, इतर शास्त्र हे जगाच्या उद्धारासाठी, पण गीता हे माझ्या लेकराच्या उद्धारासाठी केलेली गीता आहे भगवंताने. कोणासाठी गीता? गीता कोणासाठी? अहो, अर्जुनासाठी गीता आहे. अर्जुन कोण आहे? अर्जुन कोण आहे? अहो, 2च नारायण सांगितले, नर सांगितले या जगात. पहिला भगवान परमात्मा कृष्ण आणि दुसरा अर्जुन. सख्यत्व अर्जुन, सख्यत्व निकट हनुमंताकडे केले आणि म्हणून देखील रामचरण. सख्यत्व केलं मारुतीरायाने, हा सख्यपणे अर्जुन नरनारायण आणि सृष्टी जनार्दन एक असे बा. म्हणजे नर आणि नारायण हे कोण आहे? अहो, भगवान वेगळे नाही अर्जुनापासून, अर्जुन वेगळा नाही भगवंतापासून. म्हणून माझ्या लेकराचा नाश नाही झाला पाहिजे याच्यासाठी गीता सांगितली. मायेला, आपल्या आईला आपल्या मुलाचं वाईट होऊ नये याच्यासाठी जे सांगितलं जातं ती गीता आहे. म्हणून तिला इतकं जास्त महत्व आहे. अर्जुनान देव वेगळा नाही. भगवान परमात्मा युद्ध झालं, भगवान परमात्मा इंद्रप्रस्थाला, भगवान परमात्मा द्वारकेला निघून गेले ना. भगवान परमात्मा सकाळी उठले तर झोपेपर्यंत म्हणायचे, माझा अर्जुन असा करत होता, माझा अर्जुन तसा करत होता, अर्जुन असा बाण मारत होता, अर्जुन मला असा खायला देत होता, अर्जुन मला इतका गोड बोलत होता. रुक्मिणी म्हणे, महाराज आज येड्यासारखं काय करेल तू? माझ्या बापाने हुंडा देईल तुम्हाला, तू मनावर घ्यायचं सोडून द्या ना. अर्जुन कुठून आणला मध्ये? आता त्या स्त्रीची अपेक्षा असते, महाराज माझ्या पतीनं म्हणावं की काय जे असेल ते. मी इथं सांगू का, प्रत्येक पत्नीची अपेक्षा असते. मग महाराज तुम्ही हे नाही म्हणत अर्जुनावर एवढं प्रेम का करता? देव म्हणला तुला एक दिवस दाखवून देईल.
आणि एक दिवस अर्जुन द्वारकेला आला. मी भागवत सांगतो बरं. अर्जुन द्वारकेला आला आणि द्वारकेत गेल्याच्या नंतर थकून आला दुपारचा. देव राजसी आसनावर बसले होते. देवाला असं वाटलं मोठ्या माणसाच्या कामात व्यत्यय आणायचं. ते भरगळे लोक आले. आमदाराच्या छाताडावर चालल्या जाते. साहेब एवढं काम करा ना. काय काय म्हणजे नळ कापलं ग्रामपंचायत. आज तिकडे कापणार ग्रामपंचायत मध्ये कशाला आला. काही लोकांना सेन्स नसतो, पण काही लोक हुशार असतात, मोठी माणसं आहेत. मग कसं बोलावं, कसं वागावं त्यांच्याशी, त्यांच्याजवळ बसावं कसं. काही अंगाडीत असे ते धोत्रावर बसते. आमच्या धोत्रावर मी गडबडीत उचलून काष्टा सुटला आणि मग तोच म्हणतो काष्टा सुटला मला मारत तुला. अर्जुन होता. अर्जुनानं पाहिलं राज आसनावर देव बसले आणि आपण मित्रत्व केलं. आपण त्याला काम सांगितलं. तिथं अर्जुनाची घोडी धुतली अनंते तिथं. पण इथं तो कोण आहे, इथं कोण आहे. लय पाळावं लागतं महाराज. मी मी त्या गोदावी हायस्कूलला होतो औरंगाबाद मध्ये N12 काय 2री 3री शिकलो मी. त्याच्यानंतर आळंदीला गेलो आणि आता मोठी गाडी घेऊन गेलो कीर्तनाला. 5,000 लोक कीर्तन असं कार्यक्रम बघा झाला जरा. हे लोक कोणी दर्शन घेतं, कोणी दक्षिणा ठेवतं आणि त्या शाळेतलं एक उभं होतं पाठीमागून. जन्म नाव वाचलं होतं पॉम्पलेटला. आता फोटो नाही लक्षात आलं त्याच्या. पण त्यानं तेव्हाच्या मित्राला फोन केला. करे हा मिसाळ्या काय करतो आता. 3 लोक भेटू नाही म्हणतात. त्याच्यातला हा एक वर्ग आहे. चिंतन नाही काय करतो म्हणे. म्हणले ते काही ते कीर्तन करतो म्हणे. मग हाच आहे म्हणले. हा 100% हाच आहे. याला तर भेटायचं, पण आता यानं तर लय मोठं काम केलं, वाढवलं. मग गप बसाव का नाही, लोक जाऊ द्यावं, मी पैसे जमा करायला येईल. जास्त उभं राहिलं माझ्याकडं आणि असं पाहायला लागलं. आता मी त्याला पाहिलं, मला ओळख पोहोचली, पण म्हणजे याला जर ओळख दाखवली यानं पानसटपणा केला. असं आलं पाहिजे म्हणून असं पाहायला लागलं. त्या मग तुला पाहिजे 10-20 ते नाही तो चालू दे म्हणलं. पाहिलं ते करे गंज कमवायला लागला तू. अरे कीर्तन आहे. त्याला खाली बसवलं त्याच्या कानात सांगितलं तू येड्यासारखं करू नको. मग गाडी पाठीमाग तू गाडीत बैस. मी अख्खा रात बघतोय याची गप्पा मारतो, पण इथं तू बोलू नको. पांचट त्याला आता काही. पण अर्जुन त्याच्यात काय नव्हता. अर्जुन हुशार होता, हुशार. म्हणून राज्यसी आसनाकडे गेला नाही. जसा गेला तसा शयनग्रहाकडे गेला, अतिथीगृहाकडे गेला. अतिथीगृहात बसला आणि भूक लागली होती. चहा पाणी आला, थोडा नाश्ता बिष्टा झाला आणि रुक्मिणी आली. म्हणे भाऊजी चालन जेवायला. म्हणले आता नाही, आता माझ्या मित्राला येऊ द्या, मी आता आराम करतो. आणि झोपला. संध्याकाळी झोपलोय संध्याकाळी, पण अर्जुन झोपला. झोपल्याच्या नंतर संध्याकाळी 6:30-7 वाजले. भगवान परमात्म्याने सगळे काम आटपले. तिथे आला जेवायला. भोजनगृहामध्ये आला, जेवायला बसला. जेवायला बसणार तेवढ्यात रुक्मिणीने सांगितलं मला थांबा. अनावधानानं माझ्या लक्षात नाही, पण आपल्या घरी अतिथी येईल. म्हणजे कोण येईल. म्हणले अर्जुन. म्हणले तुला काही कळतं का, अर्जुन अतिथी आहे का. अर्जुन आपल्या घरातला माणूस आहे, जा त्याला जेवायला बोलावणार. आता ती सत्यभामा होती, रुक्मिणी होती. आता रुक्मिणीनं सांगितलं होतं नाही का, मग रुक्मिणीनं करावं का नाही. रुक्मिणीनं सत्यभामेला पाठवलं. लय अवघड आता सौतीचं काम महाराज. आता आपल्याला नाही म्हणून बरं आहे. काय सांगावं तुम्हाला. तर जास्त जा म्हणले घेऊन ये. मग तिनं तरी नीट जावं का नाही. तिनं सेवक होता, जा म्हणलं त्याला घेऊन ये. देव म्हणलं हे घेणं खेळ खेळायला लागले. देवाला वाटलं उठावं, पण जेवत्या ताटावून उठू नये, हे शास्त्र आहे. हात ताटावर बसलेला आहे म्हणून देव उठला नाही. तो सेवक गेला आणि जसा गेला तसा अर्जुनाच्या खोलीत. अर्जुनाला हात लावणार तर त्या झोपेमध्ये अर्जुनाचा जप चालू होता. श्रीकृष्ण श्रीकृष्ण श्रीकृष्ण. आणि त्या जपाचा प्रभाव एवढा झाला की हा सेवक आतमध्ये गेला आणि त्या वातावरणात गेला आणि इतका गममान झाला. हे बी जप करायला लागलं ते सोबत. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले. देवानं नुसतं रुक्मिणीकडे पाहिलं. तिने तिच्याकडे पाहिलं. त्यानं आता तिला पाहिलं नव्हतंच ना कोणी.
सत्यभामानं असं खाली तोंड केलं, गपचीप गेली. देवाची बायको होती ती. आपल्यासारखे असते तर हातातला तांब्या फेकून आणला असतं, उठून जाईल. ती गेली आणि परिणाम वातावरणामध्ये ती गुंग झाली. आणि गुंग झाली, 10 मिनिटं झाली, ती भजनच करायला लागली. तिकडे आली. वातावरणाचा लय प्रभाव पडतो. मग कीर्तनात तुम्ही सगळेजण बसेल इमानदारीनं, सगळेजण हसू राहिले. एखाद्याला झोप येत असले त्याला लाज वाटते. आपल्याला झोप येऊ राहिली त्याचं नवल नाही, पण बाकीच्याला झोप नाही ना. वातावरणाचा प्रभाव पडतो. आणि ती गेली, वातावरणात भजन करायला लागली. रुक्मिणी आली. रुक्मिणीला देवानं सांगितलं, जा बरं तू काय झालं. रुक्मिणी गेली, ती बी तिकडेच बघली. मग तेवढ्यात नारद आले. देव म्हणला, आता ताटावून उठून नारदजी महात्म्याला काम सांगू नये. उलट तत्वित दीप्त निपात्यन परिप्रश्न सेवा या उपदेक्षंती ते ज्ञान ज्ञानेनच तत्वदर्शिना गीतेच श्लोक आहे. झालं 1 कोटी झालं ना. गणित लावायचं किती होतं. आणि महात्म्याला काम सांगू नये. मग काय करावं. महात्मा गेल्याच्या नंतर त्याला काही मिळतं पाहिजे वगैरे. मग ते नारदजी सुद्धा गेले. नारदजी आतमध्ये प्रवेश करतात. आणि आता सगळेजण नुसते मनातल्या मनात जप करत होते. पण त्या वातावरणाचा प्रभाव पडला. विण्यावर स्वर टाकला, बरोबर काळी दोनला लागेल होता. आपलं तर कधी उच केलं आता एकटा. एका ठिकाणी सत्याला गेलो मी. विण्याचा तार कोणतरी तोडेल होता, ती सुने म्हणून गाठ मारेल होती ताराला. आणि कीर्तनात मी लागला नाही म्हणून कीर्तनात खोटी पिळली. ते तार तुटला. मला म्हण मला तोडला, आज मला तुटेलच होता. काळी दोनला येणं लागेल होता बघ, काळी दोनला. आणि महाराज मध्ये गेले ना. आतापर्यंत शांततेत चालू होतो, पण नारदजी मध्ये गेले. नारदजीनं पाहिला एवढं वातावरण, एवढा आनंद. आता इथं भजनाचा आनंद घेतलाच पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय. भजन करायचं सगळ्यांनी. मला आपलं कीर्तन. ओम नमो वासुदेवाय प्रभो फक्त महिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता बाकीचे थांबून घ्या. आपण जाऊ द्या. आता इकडे जाऊ. तुमचा आवाज पहिल्यापासून ऐकू राहिलो बरं का. आम्ही बोललो काही अजिबात नाही. तुम्ही माहिती मी तुमचा ते म्हणून नाही बोलतो. पण आता सगळ्यात जास्त आवाज आला पाहिजे याच्यापेक्षा. हा हा काय वाटते वा. वासुदेवाय प्रभो नंदनंदनाय. वा धन्यवाद. आता पोलीस बोलू नका. आता पोलीस बोलू नका. फक्त आमच्या संस्थेची इकडून 2 आणि तिकडून 2. इकडून 2 आणि तिकडून 2. आता आवाज आला पाहिजे. ओम नमो भगवते वासुदेवाय. बारी काय का. वासुदेवाय प्रभो नंदनंदनाय. वासुदेवाय प्रभो नंदनंदनाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
आनंद आला, किती आनंद आला. दादा हाच खरा परमार्थ. आतापर्यंत मी काय सांगितलं तुम्हाला, हा तर परमार्थ आहेच, पण कीर्तन कशाला म्हणतात, याला कीर्तन म्हणतात गड्या. तुम्ही एवढं नामस्मरण घेतलं ना गीता जयंतीच्या दिवशी, निश्चित एवढे सगळे तिथं जाणार. सगळे तर जाणारच वरती, पण वरती गेल्यावर सुद्धा आपली विशेष व्यवस्था होणार आहे. आणि ती म्हणजे वैकुंठामध्ये. सगळे भजन करायला लागले, देवाचा नाईलाज झालाय. गेले कुठं? देव उठतात, देव जातात, देव सुद्धा भजन करतात. माझा दृष्टांत संपला. आणि मग देव भानावर येतात, अर्जुनाची झोप मोडते, वातावरण शांत होते. मग रुक्मिणीला विचारते, रुक्मिणी कशाला आली होती तू इथं? तिनं सांगितलं, मालक मी तर जेवायला बोलवला आली होती. म्हणले मग जेवण इथं आहे का तिथं आहे? मालक मी इथं आले ना, अर्जुनानं तुमचं नामस्मरण केलं, ते वातावरण पाहिलं, मला गप्प बसवलं, म्हणून मी जप करायला लागले आणि मी सगळं विसरले. मग याचा अर्थ असा आहे रुक्मिणी, मी याचं घडी घडी नाव घेतो ना, याचं कारण असं आहे, तो माझ्यावर पित्यासारखं प्रेम करतो आणि मी त्याच्यावर मुलासारखं प्रेम करतो. आणि तोच मुलगा रणांगणामध्ये गेला. मातुला शशुरा पौत्रा शाला संबंधिनस्तथा. पहिला अध्याय. संकरोना काय कुलज्ञानाम कुलस्य पतंते पितरो हेशाम लुप्त पिंडो दकत्रिया. वर्ण संकर होईल वगैरे वगैरे. आणि त्याला झालेला हेमय सासू आहे, हेमय सासरे, हे चालक आहे, हे भाऊबंद आहे, हे असे हे तसे, आणि मी युद्ध करणार नाही. देव एका शब्दात म्हणला, तू नको युद्ध करू, पण यांना विचार हे युद्ध करतील का नाही. मग बी कळालं नाही त्याला. आणि मग शेवट सांगितलं, नानो शोचन ते पंडित शून्यचैव श्वपाकेच. इथून गीता चालू होती. शून्यचैव श्वपाकेच पंडिता समदर्शिना. आणि एवढं सांगतो ना तू, एवढं पंडितासारख्या गोष्टी करतो ना, मग आहेत अरे नैनम चिन्हांची शास्त्राने नैनम दाती पावकहा न चैनम क्लेदयंत्यापो न शोचयति मारुतः आच्छेद्यो यम दायो मक्लेद्यो शोष्यवच. गीता आहे, श्लोक आहे गीतेचे. मग हे सांगितलं. आणि मग एवढं सांगितल्याच्या नंतर परिणाम काय झाला, तेव्हा आपण पाप लागल ना, घाबरू नको. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मां शुचा. 67वा श्लोक 18वा अध्याय गीतेचा. आणि मग एवढं सांगितल्याच्या नंतर अर्जुनाला पटलं की आता युद्ध करायला हरकत नाही. मग देवाने विचारलं, आता कसं करतो? मग त्यानं सांगितलं, नष्टो स्मोह स्मृती लब्धा आणि त्वं प्रसादान मयाच्युता. हे अच्युत, तुझ्या प्रसादामुळे माझा मोह नष्ट झाला. आपल्या मुलाचं वाटोळं होऊ नये म्हणून एका आईनं केलेला उपदेश म्हणजे गीता. बघ कुठं केला? मंदिरात. युद्धभूमीवर ज्ञान सांगायचं नसतं, पण एका आईला एका मुलाविषयी आलेला कळवळा, आणि त्या कळवळ्यासाठी महाराज तिनं युद्धात सुद्धा त्याला गीता सांगितली, स्वतःच्या मुखातून सांगितली, आपल्या मुलाचा उद्धार व्हावा याच्यासाठी सांगितली. म्हणून ती गीता एवढी श्रेष्ठ आहे की तिचं नुसतं नाव जरी घेतलं तरी कैवल्य, तरी मोक्ष नावाची गोष्ट काय, आत्मानंदाची परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, हा जो मोक्ष, जो कैवल्य म्हणतात, तो तुम्हाला मिळतो. म्हणून एकच करा, भजन करा. विठोबा Hare Krishna